देऊळ बंद हा चित्रपट मी कमीत कमी आहे ना 15 ते 20 वेळा पाहिलाय टीव्हीवर. आणि आत्ताही जरी टीव्हीवर कधी लागला ना तितक्याच आवडीने मी तो चित्रपट पाहतो. तर मग ह्याच देऊळ बंद चित्रपटाचा दुसरा भाग येतोय, देऊळ बंद 2. त्याचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याच टीजरचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर रिव्ह्यूला सुरुवात करण्याच्या आधी पुन्हा एकदा सांगेन की जर का तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा आणि जर का तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सपोर्ट खूप खूप गरजेचा आहे माझ्यासाठी. तर देऊळ बंद 2 हा चित्रपट येतोय जो की प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि 21 मे रोजी हा चित्रपट येणार आहे. शुक्रवारी न येता हा चित्रपट गुरुवारी रिलीज होणार आहे, कारण स्वामींचा वारचा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गुरुवार, त्यामुळे गुरुवारी हा चित्रपट रिलीज होणार आहे. आता आपण त्या चित्रपटाच्या टीजर बद्दल बोलूयात. तर टीजर खरंच अंगावर शहारे आणणारा टीजर आहे. म्हणजे सुरुवात जेव्हा वारुळातनं जेव्हा स्वामी प्रकट होतात तिचे भव्य रूप दिसतं स्वामींचं. हो, म्हणजे मोहन जोशी सरांना पुन्हा एकदा स्वामींच्या रूपात पाहणं म्हणजे पुन्हा 11 वर्ष पाठीमागे जाऊन देऊळ बंद पाहतं की काय असं वाटतं. त्यामुळे नॉस्टॅल्जिक पहिला तर व्हायला होतं हा जो ट्रेलर आहे देऊळ बंद 2 ह्याचा. त्यानंतर जी स्टारकास्ट आहे ती सुद्धा मोठी आहे. पहिलं तर आपण स्टोरी, कारण पहिल्या भागामध्ये नास्तिक सायंटिस्ट आणि स्वामी असं समीकरण होतं. ह्या भागामध्ये नास्तिक शेतकरी आणि स्वामींची परीक्षा घेतली जाते असं टीजरमध्ये दाखवलेलं आहे. अशी कथा आहे असं तरी वाटतंय. स्टारकास्ट बद्दल आता बोलूया तर भव्य स्टारकास्ट दिसतीये. जसं मागच्या चित्रपट देऊळ बंद मध्ये जी मोठी स्टारकास्ट होती तसेच इथे सुद्धा आहे. काही ऍडिशनल कलाकार सुद्धा आहेत. तर जे टीजर मध्ये कलाकार दिसत आहेत ते म्हणजे प्रवीण तरडे हे भाईच्या रूपात एखाद्या दिसत आहेत, म्हणजे एखादा डॅशिंग भाई वगैरे असं मुळशी पॅटर्न मध्ये दाखवलं होतं. जसं स्नेहल तरडे जे की स्वामींची परीक्षा घेताना एक शेतकरी दाखवलेले आहेत. त्यानंतर मंगेश देसाई दाखवलेले आहेत, महेश मांजरेकर, ओम भूतकर सुद्धा असणार आहेत. त्यानंतर देवेंद्र गायकवाड असतील, अनेक कलाकार दिसत आहेत. तर हे सगळी कलाकारांची मांदियाळी असणार आहे ह्या चित्रपटामध्ये, जे की मजा आणून देणार आहे. आणि स्वामींचं जे महत्व गेल्या 11 वर्षांनंतर चित्रपट आल्यानंतर अजून वाढत गेलं. कारण तो चित्रपटाने अजून एक कलाट म्हणतात ना, कलाटणे दिली त्या चित्रपटाने. आणि तसंच हा चित्रपट देऊळ बंद 2 सुद्धा चित्रपट करून देईल असं वाटतंय. ह्यावेळेस शेतकरी वगैरे असल्यामुळे ते सगळे गावचे सीन्स वगैरे टीजर मध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणजे एक रुटेड चित्रपट असणार आहे. त्यावेळेस सायंटिस्ट होता त्यामुळे ते सगळे मोठे बिल्डिंग्स आणि वगैरे, पण ह्यावेळेस गावाचे सीन्स वगैरे जास्त असणार आहे. शेती रिलेटेड जास्त गोष्टी असणार आहेत. स्वामी त्या शेतींची जे अडचणी आहेत ते कशा सॉल्व्ह करतात वगैरे ते सगळं दाखवलेलं असणार आहे असं कुठेतरी दिसत आहे. चित्रपटामध्ये भव्यता दिसतीये आणि मला असं वाटतं की हा चित्रपट पण सगळ्या चित्रपटांचे म्हणजे जो मागचा देऊळ बंद असेल किंवा मुळशी पॅटर्न असेल, प्रवीण तरडे यांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड नक्कीच मोडेल. आणि खरंच खूप छान टीजर एडिट झालेला आहे. जिथे जिथे स्वामी दिसतात, मोहन जोशी सरां जे त्यांनी रोल केला तिथे ते नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. त्यामुळे मजा आणणारा टीजर आणि खूप नॉस्टॅल्जिक करणारा टीजर आणि खूप अंगावर शहारे देणारा टीजर देऊळ बंद 2चा बनलेला आहे. तुम्हाला हा टीजर कसा वाटला सांगू शकता. इथेच थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.